ठाणेकरांनी गेली 27 वर्षे उचलून धरलेल्या मालवणी महोत्सवातून केवळ खवय्येवानीच नाही तर कोकणातील शेतकऱ्यांनीही मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचं ठिकाण असलेल्या महोत्सवामध्ये यंदा सांस्कृतिक, धार्मिक, अग्निहोत्र, साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार आहे, असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी 8 ते 18 फेब्रुवारी या कालावधीमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सवी नगरी शिवाईनगर उन्नती मैदान येथे मालवणी महोत्सव 2026चं भव्य आयोजन केलं आहे. रविवारी 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप गटनेते मुकेश मुकाशी, नगरसेवक अमित सरैया, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, उषा वाघ, सुरेश कांबळे, अनिता ठाकूर, दीपक जाधव, अनिता यादव, विमल भोईल, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी, भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौगुले, समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार केळकर आणि आमदार डावकर यांनी महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर स्टॉलवरती फेरफटका मारत व्यावसायिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर साहित्य दालनाचंही उद्घाटन केलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने गेली 27 वर्ष सीताराम राणे हे सातत्याने हा मालवणी महोत्सव भरवत असून त्या आयोजकांवरून आता नगरसेवक बनल्याचं देखील त्यांनी सांगितलं. केवळ खवय्यांसाठीच नाही तर मालवणी महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचं ठिकाण असलेल्या महोत्सवात यंदा धार्मिक, सांस्कृतिक व साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार असल्याचं केळकर यांनी म्हटलं. तर आमदार निरंजन डावकर यांनी सीताराम राणे या कोकणातील माणसाने मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून गेली 27 वर्ष कोकणाचे नाते शहरवासियांशी जोडून ठेवले असून एक प्रकारे चळवळ जिवंत ठेवली आहे. शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचं कौतुक उद्गार काढले. आज मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. हे 27वं वर्ष आहे आणि ग्रामविकास मंडळ आणि सीताराम राणे यांच्या पुढाकाराने दरवर्षी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा हा उत्सव भरतो आणि विविध म्हणजे मंदिरसुद्धा आहे. विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मग तुम्ही या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकता. निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम पण ठेवले जातात आणि आज आता मालवणी महोत्सवाचं आम्ही उद्घाटन केलं आहे आणि पुढचे काही दिवस जे आहेत ते अनेक हजारो लोक या ठिकाणी येऊन जातात. हा ठाणेचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा एक जंक्शन महोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. संबंध या सगळ्या परिसरामधली लोक याला आवर्जून उपस्थिती लावतात आणि या ठिकाणी आवडते खाद्यपदार्थही मिळतात. आम्ही देखील आता मोठा मासा हातात घेऊन याचं उद्घाटन केलेलं आहे आणि विविध कार्यक्रमांनी नटलेला असा हा उत्सव आहे. आता सीताराम राणे केवळ या अध्यक्ष नाहीत या कार्यक्रमाचे, आता नगरसेवक पण आहेत आणि त्याच्यामुळे हा डबल उत्साहामध्ये या ठिकाणी यावर्षी मालवणी उत्सव साजरा केला जातो आहे. मी ठाणेकरांना आवाहन करेन, तसं ठाणेकर हे दर्दी आहेत. जसं त्या ठिकाणी कोळी महोत्सव सुरू आहे तसा आजपासून या ठिकाणी मालवणी उत्सव सुरू आहे आणि ठाणेकर प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणची खाद्यपदार्थांची चव घ्या. विविध कोकणातले जे वैशिष्ट्यपूर्ण आमचे कार्यक्रम आहेत त्यालाही हजेरी लावा आणि निश्चितपणे तुम्हाला आनंद आणि उत्साह देईल आणि मिळेल असा हा मालवणी महोत्सव आहे.